नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो, तो म्हणजे राजकीय. मित्रांनो, गेल्या 7 महिन्यापासून आपण पाहतोय की जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा देत आहेत आणि त्यांच्या लढ्याला महाराष्ट्रातून मराठा समाजानं पूर्ण साथ दिलेली आहे, त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि जवळपास 5 ते 6 कोटी मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला होता. राज्यामध्ये एकच चित्र पाहायला मिळत होतं, जरांगे पाटील जिथं जातील तिथं लाखोंच्या सभा ते घेत होते, मराठा समाजाशी ते संवाद साधत होते आणि मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शासन दरबारी ज्या अडकलेल्या आहेत त्या शोधा आणि मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण द्या. त्यासोबत सगळे सोयरेचा अध्यादेश काढून सरसकट मराठ्यांना कुणबीचं आरक्षण द्यावं ही जरांगे पाटलांची मागणी होती. मित्रांनो, यावेळेस संपूर्ण मराठा समाज एकवटला असताना राज्य सरकारमध्ये सत्ताधारी असलेल्यांना एक पाचावर धारण बसली की एवढा मोठा मराठा समाज एकवटलेला आहे, हा जर मराठा समाज उद्या राजकीय दृष्ट्या प्रवाहात जर गेला आणि त्यांनी जर आपल्या विरोधात प्रवाह केला तर मात्र आपल्याला राजकारणामध्ये अडचण येईल. हा प्रवाह आपल्या बाजूने झुकावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सातत्यानं प्रयत्न केले, हे चित्र आपल्याला माहिती आहे. परंतु यासोबतच ओबीसी समाजाला कुणी नेता नाही आणि ओबीसी समाज सुद्धा एका जागेवर आला पाहिजे अशी आवई उठवण्यात आली आणि छगनराव भुजबळ हे ओबीसीचे मसीहा, ओबीसीचा मीच नेता आहे या पद्धतीनं राज्य सरकारमध्ये असताना, मंत्री असताना सुद्धा रस्त्यावर उतरले आणि त्यांनी एल्गार सभा या ठिकाणी आयोजित केल्या. वास्तविक पाहता छगनराव भुजबळ यांना सभा घेणं, आंदोलन करणं किंवा जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात आक्रमकपणे बोलणं काहीही गरजेचं नव्हतं, कारण ते सत्तेत होते, मंत्री होते, कॅबिनेटमध्ये बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून ते ठरवू शकत होते. परंतु निवडणुकीशिवाय राज्यकर्त्यांना कुठलाही लाभ होत नसतो आणि मैदानात उतरून समाज आपल्या सोबत घेतल्याशिवाय मतदानाच्या पेटीमध्ये त्याला उतरवता येत नाही, हा नियम आहे. आणि म्हणून छगनराव भुजबळ हे मैदानात उतरले, मंत्री असताना सुद्धा मैदानात उतरून त्यांनी ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर ओबीसी समाजावर प्रचंड अन्याय होईल, नोकऱ्यामध्ये होईल, शिक्षणामध्ये होईल, निवडणुकामध्ये सुद्धा होईल. अशा पद्धतीची भूमिका आक्रमकपणे छगनराव भुजबळ यांनी मांडली. केवळ एवढ्यावर ते थांबले नाही, तर जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोट्यावधी मराठा समाज एकवटलेला असताना, इतर समाजाचे लोक सुद्धा सोबत आलेले असताना छगनराव भुजबळ हे जरांगे पाटील यांना एकेरी शब्दात बोलत होते, आरेरावीची भाषा बोलत होते आणि एवढंच नाही तर समाजामध्ये संताप निर्माण होईल अशा पद्धतीची सुद्धा भाषा त्या ठिकाणी वापरत होते, जेणेकरून मराठा आणि ओबीसी हा वाद निर्माण होईल आणि 2 गट तयार होतील. एक मराठा समाजाचा जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहेच, परंतु उर्वरित जो ओबीसीचा गट तयार होईल तो आपल्या पाठीमागे कसा उभा राहील यासाठी छगन भुजबळ यांनी प्रयत्न केले होते. ही माहिती मी यापूर्वी सुद्धा आपल्याला दिलेली आहे. परंतु एवढे सगळे प्रयत्न करत असताना, सत्तेत असताना ते असे प्रयत्न कसे करू शकतात? अशा पद्धतीने आक्रमकपणे बोलताना सत्ताधारी जे आहेत, मग त्याच्यामध्ये अजित पवार गटाचे ते नेते होते, अजित दादा हे त्यांना शांत का करत नाहीत आहेत, तेही त्यांना शांत का करत नाहीत आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे शिवसेनेचे आहेत, महायुतीचे नेते आहेत, ते सुद्धा त्यांना शांत का करत नाही हा प्रश्न उपस्थित होता. मित्रांनो, जर एखाद्या नेत्याला निवडणूक लढवायची असेल तर त्याला सगळ्या समाजाची मतं हवी असतात आणि सगळ्या समाजाची मतं पडल्याशिवाय तो निवडून येऊ शकत नाही, ही लोकशाही आहे. मग असं असताना नाशिकमध्ये आमदार म्हणून निवडून आलेले छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात आक्रमकपणे बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु दुसऱ्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता द्या असंही बोलत होते. एवढंच नाही तर मराठा समाजाला सरसकट कुणबीचं आरक्षण देऊ नका आणि त्यांच्या ज्या नोंदी तपासल्या जात आहेत त्या बंद करा. जो आयोग नियुक्त केलेला आहे न्यायमूर्ती शिंदेच्या नेतृत्वाखाली, त्याचा कालावधी वाढवू नका, तो बंद करा. अशा पद्धतीची भूमिका छगनराव भुजबळ यांनी सातत्याने घेतली होती. मग त्यांच्या मतदारसंघामध्ये जो मराठा समाज आहे तो आपल्यावरती नाराज होईल आणि परिणामी निवडणुकीमध्ये आपला पराभव होईल अशी भीती छगनराव भुजबळ यांना वाटली नसावी का, हा प्रश्न आपण उपस्थित केला होता आणि ती वाटत नव्हती. त्याचं कारण हे आता उघडकीस येत आहे. 1 महिन्यापूर्वी आपण एक माहिती दिली होती आणि ती माहिती अशी दिली होती की छगनराव भुजबळ हे आक्रमकपणे बोलत असताना 1 महिन्यापूर्वी ते अचानक शांत झाले, गप्प झाले. मग छगनराव भुजबळ गप्प का झाले हा व्हिडिओ आपण तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी दिला होता आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की छगनराव भुजबळ यांना महायुतीमधूनच बळ देण्यात आलं होतं, म्हणजे सत्ताधाऱ्याकडूनच बळ दिलं होतं की जास्तीत जास्त तुम्ही जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात बोला आणि तुम्ही विरोधात भूमिका घेऊन ओबीसी आपल्या पाठीशी एकत्रित आणा. म्हणजे छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या माध्यमातून ओबीसी समाज महायुतीसोबत आणतील आणि एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री हे जरांगे पाटील यांच्या पाठीमागे जमा झालेला जो मराठा समाज आहे त्यांना आरक्षण देऊन
तोही समाज आपल्या सोबत घेतील आणि परिणामी महायुतीला त्याचा फायदा होईल, ही भाजपची कूटनीती होती. परंतु झालं नेमकं वेगळंच. कारण छगनराव भुजबळ यांना निवडणूक लढवत असताना समाजाची गरज होती आणि म्हणून त्यांना सांगण्यात आलं असावं, कदाचित नव्हे, आता माझा ठाम विश्वास झालेला आहे की त्यावेळेस राज्यसभेच्या निवडणुका आल्या होत्या आणि राज्यसभेवर ज्यांना खासदार म्हणून पाठवलं जातं त्यांना जनतेमधून निवडणूक लढवायची गरज पडत नाही. आणि म्हणून या राज्यसभेवर छगनराव भुजबळ यांना घ्यायचं आणि ओबीसीच्या नेत्याला महायुतीनं संधी दिली, हा संदेश ओबीसी समाजामध्ये पाठवायचा. म्हणजे संपूर्ण ओबीसी समाज हा महायुती सोबत राहील आणि एकनाथराव शिंदे यांनी मराठा समाजाला 10% हे स्वतंत्र आरक्षण जाहीर करायचं. मग मराठा समाजही जल्लोष करेल आणि जरांगे पाटील आणि मराठा समाज हा सुद्धा महायुती सोबत राहील, अशी जी कूटनीती होती. परंतु याला या ठिकाणी एक ब्रेक लागला. त्याचं कारण असं झालं की राज्यसभेवर घेत असताना छगनराव भुजबळ राष्ट्रवादीचे जरी असले तरी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यसभेवर त्यांना घेण्याचे प्रयत्न सुरू होते आणि अजित पवार यांनी त्यांचंच नाव सुचवावं, त्यांनाच राज्यसभेवर घ्यावं, हा सुद्धा दबाव अजित पवार यांच्यावर असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. परंतु मित्रांनो, यावेळी झालं काय, तात्काळ अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या सामोरे आल्या आणि त्यांनी एक भूमिका स्पष्ट केली की ज्या छगन भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पार्टीनं केले, देवेंद्र फडणवीसांनी केले, त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली. मी स्वतःही त्यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे आणि छगनराव भुजबळ यांच्यावर कारवाई होऊन ते जेलमध्ये गेलेले, आता ते जामीनवर सुटलेले आहेत. अशा स्थितीत त्यांची चौकशी आणि केस ही बंद झालेली नाही, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी त्यांना आपल्यासोबत घेऊन देश पातळीवरचा नेता बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ही अत्यंत चुकीची बाब आहे, मला वेदना झालेल्या आहेत, अशा पद्धतीची भूमिका अंजलीताई दमानिया यांनी स्पष्टपणे व्यक्त केली. आणि जे काही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मनसुबे होते छगन भुजबळांच्या माध्यमातून राज्यसभेवर घेऊन ओबीसी एकत्र आणण्याचे, इथं कुठंतरी एक ब्रेक लागला आणि छगन भुजबळांची राज्यसभेवर वर्णी जी लागणार होती ती त्या ठिकाणी स्टॉप झाली. आणि अचानकपणे मग अजित पवारांसमोर प्रश्न आला की आता कुणाला संधी द्यायची. तर मित्रांनो, त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली, हे आपल्याला माहिती आहे. मी आवर्जून सांगतोय, प्रफुल्ल पटेल हे नेमकं 1.5 वर्षापूर्वीच राज्यसभेवर गेलेले आहेत. म्हणजे 4.5 वर्षाचा कालावधी त्यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा बाकी आहे, शिल्लक आहे. असं असताना सुद्धा प्रफुल्ल पटेल यांना राजीनामा द्यावा लागला, दिला आणि त्यानंतर त्यांनाच पुन्हा राज्यसभेची उमेदवारी राष्ट्रवादीच्या गटातून दिली आणि त्यांना पुन्हा राज्यसभेवर घेतलं. हा 1 महिन्यापूर्वीची घडामोड आहे. आणि यानंतर मात्र आता छगन भुजबळ यांची राज्यसभेची जी काही संधी होती ती हुकलेली आहे आणि मग आता त्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागेल. ही परिस्थिती ज्यावेळेस लक्षात आली त्यावेळी छगनराव भुजबळ हे अचानकपणे शांत झाले जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात. त्यानंतर ते बोललेले नाहीत आणि जेही बोलले असतील तर त्यांनी आक्रमकपणा कमी करा आणि माझा विरोध मराठा समाजाला कधीच नाही, मराठा समाजाच्या आरक्षणालाही माझा विरोध नाही, असं बोलायला त्यांनी सुरुवात केली. हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागतंय. म्हणजेच राज्यसभेमध्ये जो डाव छगन भुजबळांसाठी तयार केला होता तो डाव फसलेला आहे. परंतु भुजबळांना आता पुन्हा एकदा ओबीसीचा नेता म्हणून संधी देणं गरजेचं आहे. कारण मराठा समाज हा सध्या तरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेलेला आहे. हे जरांगे पाटील आवर्जून सांगतायत की ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांच्या विरोधात मतदान करा आणि भारतीय जनता पार्टीचा तर सुपडा साफ होईल असं स्पष्टपणे ते सांगतायत. मराठा समाजाच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया सुद्धा याच पद्धतीच्या आहेत, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा विरोधात आहेत. आजही सत्ताधाऱ्यांचे अनेक लोकसभेचे उमेदवार हे अडचणीत आहेत, हे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागतंय. परंतु आता झालंय काय की भुजबळांना धरणं गरजेचं आहे, ओबीसी समाजाला सुद्धा संदेश देणं गरजेचं आहे. आणि म्हणून नाशिकची जागा ही एकनाथ शिंदे गटाची आहे. त्या ठिकाणी हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत, त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी अद्यापही जाहीर झालेली नाहीये. कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वरिष्ठ पातळीवर म्हणजे दिल्ली पातळीवरून दबाव आहे. मग दिल्ली पातळीवर दबाव म्हणजे नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील किंवा जे पी नड्डा असतील, भारतीय जनता पार्टीचा तो दबाव आहे की महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी नाशिकमधून द्यावी. कारण तसं जर दिलं तर आपण ओबीसीच्या नेत्याला संधी दिली हा संदेश जाईल आणि ओबीसी जो आपल्यापासून दुरावलेला आहे तो पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि महायुती सोबत येईल. यासाठी छगनराव भुजबळ यांना उमेदवारी नाशिकमधून द्यायची आहे. परंतु झालंय असं की राष्ट्रवादी अजित पवार गटाला साताऱ्याची जागा त्या ठिकाणी लोकसभेची सुटलेली आहे, ती उदयनराजे भोसले यांच्यासाठी भाजपला सोडायची आहे आणि त्या बदल्यात भाजप छगनराव भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्याचा दबाव हा महायुतीमधल्या तिन्ही पक्षावर टाकतोय अशी माहिती आपल्याकडे आहे. त्याचं कारण असं आहे की ते सांगतायत की जर आपण भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी दिली तर ओबीसी समाजाचा फायदा आपल्या तिन्ही पक्षाला राज्यामध्ये होईल. म्हणून तुम्ही कुठलाही गटतट पक्ष न पाहता आपले हेवे दावे बाजूला ठेवून
जरी ती शिवसेनेची जागा असली तरी हेमंत गोडसेंना थोडं बाजूला ठेवा आणि त्या ठिकाणी छगन भुजबळालाच उमेदवारी द्या असा त्या ठिकाणी दबाव येतोय. आणि म्हणून राज्यसभेमध्ये जो डाव फसलाय तो आता छगन भुजबळांना लोकसभेची उमेदवारी देऊन संधी देण्याचा प्रकार या ठिकाणी महायुतीकडून होताना आपल्याला दिसतोय. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर जरांगे पाटलांना छगन भुजबळांचा विरोध का होता याचं रहस्य हे आता पुन्हा एकदा उलगडायला सुरुवात झालेली आहे. आणि आता छगन भुजबळ हे जर लोकसभेचे उमेदवार असले तर पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण करण्यासाठी त्यांना प्रेरित केलं जाईल. त्यांचं भाषण तशा पद्धतीनं होईल आणि नंतर या निवडणुकीमध्ये या वातावरणाचा काय परिणाम होईल याकडे सुद्धा तुमचं आमचं लक्ष लागलेलं आहेच. आणि मित्रांनो, हा जो मुद्दा होता हा मला महत्वाचा वाटला, मी आपल्यासोबत शेअर केलाय. तुम्हाला काय वाटतं की राज्यसभेमध्ये छगन भुजबळांना पाठवण्याचा भारतीय जनता पार्टीचा डाव फसलाय का आणि त्यामुळे त्यांना लोकसभेची या ठिकाणी उमेदवारी देऊन पुन्हा ओबीसीच्या नेत्याला आम्ही संधी देतोय हा संदेश महायुतीला राज्यामध्ये द्यायचा आहे का आणि यातून काय संदेश जाईल? तुमचं काय मत आहे? तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.